श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार अधिक मासाची अमावास्या 14 जूनला दुपारी 12:19 प्रारंभ होईल, तर 15 जूनला सकाळी 8:23 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावास्या सोमवारी म्हणजेच 15 जूनला साजरी केली जाईल. ही अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या देखील म्हटली जाते. ही अमावास्या अधिक मासामध्ये येत असल्याने या अमावास्येचं विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. सोमवती अमावास्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. या अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. याच दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होत असल्याने या अमावास्येचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. याशिवाय या अमावास्येला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत असल्याने अमावास्या अधिक विशेष ठरते. या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले माठ दान केल्याने भाग्य उजळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्री आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी 33 दिव्यांचं दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू. ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. ही संधी वर्षात 3 वर्षातून आपल्याला फक्त एकदाच भेटत असते. तर ती कोणती वस्तू टाकायची, कोणत्या वेळेत टाकायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवाय नमः लिहायला विसरू नका. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अधिक मासातील शेवटची ही अमावास्या आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर शक्य असेल तर या पवित्र दिवशी आपल्याला आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे. कारण पौराणिक मान्यतानुसार असं मानलं जातं की गंगा, यमुना या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते आणि या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचे. दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान ही करायची. ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आंघोळी करता थंड किंवा गरम पाणी काढून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल. गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होतच होतं, पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा मुक्तता ही मिळत असते. दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूटभर काळे तीळ.
तिळांची उत्पत्ती ही श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती. तसेच काळे तिळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे, कारण मिठामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात. तसेच आपल्याला चिमूटभर हळद सुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे. सोमवती अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते. तर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात, त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचे, एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. स्नान करताना निरंतर आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु. हा स्नान मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा होतो, गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, सिंधू या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे. की अगदी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. 3 वर्षातून फक्त एकदा करता येणारी अशा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.